संघटनेला प्रभावीपणे हाताळणारा, मजबूत करणारा असं त्यांचं नेतृत्व या माध्यमातून निवडलं जाणार आहे। या नेतृत्वाला इतकी शक्ती देण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाचा आहे की पुढच्या कालावधीमध्ये त्या जिल्ह्यातील विविध जी काही निवडणुका आहेत त्याच्यामध्ये तिकीट देण्यासाठी त्याची भूमिका ही मोठी असणार आहे। आणि हे थेट जिल्हाध्यक्ष जे आहेत ते सेंट्रल इलेक्शन कमिटीच्या बैठकीमध्ये सामील होणार आहेत ही त्याच्या मागची धोरणमीमांसा आहे। आणि त्या एवढी मोठी प्रक्रिया होत असताना जसे जयराज पाठक जे आले ते संपूर्ण देश पातळीवरती प्रत्येक राज्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा तऱ्हेचे निरीक्षक पाठवले जातात आणि आवेदन येत आहे त्याच्यामधला की ह्या निवडणुकीमध्ये लोकांनी स्वतः देखील सहभाग घेता यावा, मला बनायचं आहे, त्याचाही इंटरव्ह्यू त्या ठिकाणी घेतील ते वन टू वन भेटणार आहे। परंतु ही केंद्रीय जी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची ही प्रक्रिया जरी असली तरी त्याच्याबरोबरच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं या संघटन सृजन अभियान प्रक्रियेला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे। आणि त्यासाठी मी जर कोल्हापूर जिल्हा आणि इचलकरंजीसाठी मी आलो असेल किंवा प्रतिभाताई आपल्या खासदार या कोल्हापूर शहरासाठी निरीक्षक म्हणून आलेले आहेत, माझ्याबरोबर दोन माझे अजून सहकारी आहेत, कुंभारजी आहेत, गायकवाडजी आहेत, ताईंबरोबर दोन सहकारी आहेत। आणि ही प्रक्रिया जिल्हाध्यक्षांच्या पलीकडे जाताना ही तालुका अध्यक्ष निवडणूक, त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यामध्ये जितके फ्रंटलचे त्याच्यात युवक काँग्रेसचे अध्यक्ष असतील, NSUIचे असतील, महिला काँग्रेसचे असतील आणि त्याचबरोबर सेवा दलाचे असतील किंवा त्याच्याही पलीकडे जे आमचे विभाग आहेत, सेल्स आहेत, त्या सेलचे नेतृत्व त्या ठिकाणी निवडण्याची देखील प्रक्रिया ही काँग्रेसचे आणि राज्यातले जे नेते आहेत ते करणार आहे। म्हणजे एके ठिकाणी जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होत राहील, त्याच वेळेला आता प्रतिभाताई या आणि त्यांचे सहकारी जे आहेत ते या सगळ्या ब्लॉकच्या निवड जवळपास करायचा प्रयत्न करतील आणि प्रत्येक तालुक्यामधला जवळ 11 आम्ही अशा तऱ्हेचे जे ज्यांना पदाधिकारी किंवा ज्यांना आम्ही पद देऊ शकतो अशा तऱ्हेचे लोकांची निवड ही प्रत्येक तालुक्यामध्ये होणार। म्हणजे आज जर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किती